नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक सत्यवचनी चोराची कथा सांगणार आहे. एक सराई चोर एका साधूकडे गेला आणि म्हणाला, मला उपदेश द्या. साधू म्हणाला, पोट भरण्यासाठी तू चोरी करतोस, पण एक पथ्य पाळ, केव्हाही खोटं बोलू नकोस. असेच काही दिवस गेले. एके रात्री तो चोरीच्या निमित्ताने भटकत असता त्याला एक माणूस भेटला. त्याने चौकशी केली, तू कोण, कुठे चालला? चोरानं त्याला सगळं खरं सांगितलं. चोरी करायला निघालोय. तो माणूस होता वेषांतर करून भटकणारा राजा. दोघांनी मिळून चोरी करायचं ठरविलं. ते राजवाड्यात गेले. चोर जमासदार खान्यात शिरला. त्याने तिजोरी उघडली. त्याला 3 हिरे दिसले. त्यातले 2 घेऊन तो परत आला आणि म्हणाला, 3 हिऱ्यांची वाटणी कशी करणार? म्हणून 2च आणले, एक तुझा एक माझा. यावर दोघे आपापल्या ठिकाणी गेले. दुसरे दिवशी राजवाड्यात चोरी झाल्याचं कळलं. प्रधान धावत गेला. त्याने पाहिले, सोने नाणे तसेच होते, फक्त 2च हिरे गायब झाले होते. प्रधानाला वाटलं, तिसरा आपण घेतला तर कोणालाच कळणार नाही, म्हणून त्याने 3रा हिरा खिशात टाकला. राजाला मात्र 3 हिरे चोरीला गेल्याचं सांगितलं. राजाने चोराला बोलवून घेतलं. चोरानं ठामपणे 2च हिरे घेतल्याचं सांगितलं. राजाचा जोरदार विश्वास बसला. त्याने प्रधानाला दरडावल्यावर प्रधानाने 3रा हिरा काढून घेतल्याचं सांगितलं. राजाने प्रधानाला तुरुंगात टाकलं व चोराला जामदार खान्यातील प्रमुख बनवलं. म्हणून नेहमी सत्य बोलावे.